ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। भाजप सोडताना अमित शहांनी कानात काय ऑफर दिली होती? के अण्णामलाईंनी केला खुलासा। तमिळनाडू भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं। भाजपा सोडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अण्णामलाई यांच्या कानात नेमकं काय सांगितलं होतं यावरून गेले काही दिवस अनेक चर्चा सुरू होत्या। अखेर अण्णामलाई यांनी या गुप्त संवादात काय बोलणं झालं ते स्वतः उघड केलं। अण्णामलाई यांच्या वी द लीडर्स या राजकीय संस्थेच्या वतीने चेन्नईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या संदर्भातील खुलासा केला। अमित शहा मला दिल्लीत 3 वर्षांसाठी बोलावून भाजपमध्ये एक मोठी राष्ट्रीय जबाबदारी देऊ इच्छित होते। त्यांनी मला तशी थेट ऑफरही दिली होती, मात्र मला दिल्लीत जायचं नव्हतं। मला माझ्या तमिळनाडूतील लोकांमध्ये राहून काम करायचं होतं, म्हणून मी ती ऑफर नम्रपणे नाकारली, असा दावा अण्णामलाई यांनी केला। अण्णामलाई यांनी भाजपा सोडल्यानंतर वी द लीडर्स या नवीन राजकीय व्यासपीठाची स्थापना केली। यावरून विरोधकांनी अण्णामलाई हे भाजपाची बी टीम म्हणून काम करत असून ही अमित शहा यांचीच रणनीती असल्याचा घणाघाती आरोप केला होता। या आरोपांचा खरपूस समाचार घेत अण्णामलाई म्हणाले, मी भाजपाची बी टीम आहे आणि शहा यांनी मला एक विशेष मोहिमेवर पाठवलं आहे। हा विरोधकांचा संपूर्ण अपप्रचार आणि निव्वळ खोटा दावा आहे। अण्णामलाई यांनी भाजपा नेत्यांना थेट आव्हान देत म्हटलं की अमित शहा तमिळनाडू दौऱ्यावर येत आहेत। भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शहा यांनाच भेटून विचारावे की त्यांनी अण्णामलाई यांना दिल्लीत राष्ट्रीय भूमिकेची ऑफर दिली होती की नाही आणि मी ती नाकारून परत आलो की नाही। त्याचप्रमाणे स्वतःच्या राजकीय भविष्याबाबत चाललेल्या चर्चांवर भाष्य करताना ते म्हणाले, काही माजी सहकारी मी अमेरिका किंवा परदेशात निघून जाईन अशा कंडा पिकवत होते, पण जो माणूस दिल्लीला गेला नाही तो अमेरिकेला कसा जाईल? मी तेच तमिळनाडूत राहून माझ्या जनतेची सेवा करणार आहे। के अण्णामलाईंनी भाजपा नेमकी का सोडली? तर तमिळनाडू भाजपचे नेतृत्व करताना अण्णामलाई यांनी सत्ताधारी पक्षविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। द्रविड राजकारणाच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन भाजपला स्वतंत्र ताकद म्हणून उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मात्र आगामी निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाचे धोरण आणि दिल्लीतील नेतृत्वाच्या अति केंद्रीकरण धोरणामुळे अण्णामलाई नाराज झाले। तमिळनाडूतील तरुणांना बदल हवा आहे, पण दिल्लीतील नेतृत्व स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्याऐवजी सर्व निर्णय स्वतःकडेच ठेवते। या कारणास्तव त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याचं स्पष्ट केलं। आता वी द लीडर्स या संस्थेच्या माध्यमातून अण्णामलाई तमिळनाडूच्या राजकारणात आपली नवी राजकीय वाटचाल सुरू करत आहेत आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।